तिच्या मुली नातवांचा कशा प्रकारे छळ करते. काय ग बाई, कशी झाडते त्या खोबऱ्याने तरी झाड. आई, मी व्यवस्थित काम करत आहे. तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीत माझं टोकायचं असतं. प्रत्येक गोष्टी टोकायचं कसं नसं, किती आळशीपणा करतेय तू. आई, तुम्हाला माहित नाही का, मी गरोदर आहे आणि मला थकवा, नंतर उलट्या चक्कर येते आणि तरी पण तुम्ही मला हे काम लावता. हो, ते पण माझी चुकी आहे. एक तर माझ्या मडीने 2 काट्या आणून ठेवल्या, परत पोटानिशी आलेली. आता त्याच्यामध्ये मुलगा आहे का मुलगी हे माहिती नाही. आता ह्या दोघी माझ्या पोटात जन्माला, यात माझी काय चुकी? आणि ह्या पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे याची भविष्यवाणी मी करणार का? ते मला काहीच माहिती नाही. मला वंशाचा दिवा हवा बस. ही ना तुमची रोजची कटकट झालीये. मी ना तुम्हाला थकून गेलीये. तुम्हाला काय करायचे करा. खूप शहाणपणा करतेय ती. आणि काय का तुम्ही काढा, उठा उठा, चला हे पुस्तकं बंद करा. मोठे मुलगा मोठे अफसर बनणार आहेत का? चला आपल्या आशी आईच्या कामाखाली मदत करा. हो हो, चला चला कामाला लागा. अगं ये सुरेखा, कमला काकू घरी आहे का कोणी? हो बाय, ये बस बस बाय बस. काय म्हणतेस? काय नाही हो, सुरेखा बाहेर दिसत नाही. तिची लहान लेकरं ते खेळताना दिसत नाही. काय झाले सुरेखा, तब्येत ठीक आहे ना? अगं आमच्या सुरेखाला बरं नाहीये. तिचे दिवस गेलेत बाळ, त्याच्यामुळे. अहो दिवस गेलेत, मग किती आनंदाची बातमी आहे. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसतंय? टेन्शन कसं नसेल बाळ, ते बघ ना, ती 2 मुली पण परत पोटानिशी आले, परत पोरगी झाली तर किती डोक्याला ताण. अहो त्यांच्या घरी मुलगी आहे, ती सौभाग्यशाली आहे. तसं नाही ग, खूप डोक्याला ताण असतो. सुरेखा कुठे आहे? सुरेखा दिसली ना. काय ग बाळ, काय रे बाळ, असं शांत बसलास? अगं आई, या पोरांचं काय करायचं काही समजत नाही बघ मला. मलाही तेच वाटतं बाळ. ते दोघी पण आलेला, त्यानंतर ही पोटानिशी, मला तर काही कळतच नाही. अगं आई, त्यांच्या हुंड्याचं काय, त्यांच्या लग्नाचं काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्याच्यात परत ही पोटाशी आलेली. मला तर असं वाटतं बाळ, आपण हिचं ते काय म्हणतात लिंग चाचणी करून घेऊ. तिच्या पोटामध्ये मुलं आहे का मुलगी हे कळण्यात येईल. आई, तुला नाही वाटत हा एक मोठा गुन्हा आहे म्हणून? कसला गुन्हा कसलं काय, मला रीती रिवाज सांगू नको. मला फक्त मूल हवा. अगं कमला काकू, तू हे जे लिंग परीक्षणाचं बोलते ना, ते अत्यंत चुकीचं आहे. तुझ्या डोक्यातला पहिला हा घाणेरडा जो कचरा आहे, तू पहिला साफ कर आणि नंतर हे पाप करूच नको तू. तू माझ्यापेक्षा इतकी लहान असून मला शांतपणे शिकवते. तुला नाही पटत तू निघून खा आमच्या घरातून. कशी म्हातारी, तुला किती समजावून सांगतो, काहीच करत नाही. हो हो, जा जा आणि तुला बोलायला पण मला नाही. हो हो, चल बाळ. मी काय म्हणते तुला, आता हिला जसं म्हणते तसंच उद्या जाऊ दवाखान्यामध्ये तिची चाचणी करू. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करू आपण. सीन सेकंड. सुरेखाची सासू व सुरेखाचा नवरा रुग्णालयात घेऊन जाताना. आजी आजी, आम्हाला पण यायचंय. काय बाबा हे काट्या, तू नाही 2 मुली पैदा करून माझ्या नुसतं डोक्याला ताण करून ठेवलाय. चला 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 काट्या. या ना दादा या. नमस्ते डॉक्टर. आपका नाम? सर माझं नाव सुरेखा. क्या हुआ? सर मी गरोदर आहे. मागच्याच सोमवारी मला 3रा महिना लागला. साध्या तपासणीसाठी आलो आम्ही इथे. सिस्टर, इनकी जानकारी? ताई, तुम्ही सकाळी काही नाश्ता काही केला का? अच्छा. अगं मूर्ख, आपण का साध्या तपासणीला आलोय का? आपण लिंग तपासणीला आलोय. बोल की त्यांना. आई, तुम्हाला बोलायचं तर तुम्ही बोला, मला अशा गोष्टीमध्ये पाडू नका. राहू दे, तू शांतच राहा. साहेब, आम्ही इथं साध्या तपासणी नाही तर लिंग तपासणी आलोय. आम्हाला कळायचं का आमच्या सुनेच्या पोटामध्ये मुलगा आहे का म्हणते. नहीं, ये नहीं हो सकता. का नाही होऊ शकत साहेब? अहो आमची दूरदशा बघा. आमच्या पाठीत पहिले 2 मुली बघत आहेत आमची काट्या, त्याच्यानंतर परत पोटाशी आलेली, परत मुलगी झाली तर आमच्या वंशाचा दिवा पुढे कसा जाईल? बाळ, तू तरी समजून सांग त्यांना काहीतरी. डॉक्टर साहेब, कल पैसे तो होता सब तो बागा की. अगर पैसे की बात है तो फिर देखता हूँ, मैं कुछ करता हूँ. सर, हे सर्व चुकीचं आहे. तुम्हाला चांगलंच माहितीये ना. तुम शांत रहो, तुम्हारा तुम्हारा हिस्सा दे दूंगा. सर, हे कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे तुम्हाला तर शिक्षा होणारच, पण तुमच्यामुळे मला पण शिक्षा होणार. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मी काय शांत बसणार नाही. जाओ जाओ.
सी थर्ड एका बाजूला सुरेखाची रुग्णालयात तपासणी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला रुग्णालयातील नर्स समाज कार्यकर्त्यांकडे कंप्लेंट घेऊन जात आहे. आत येऊ का मॅडम? हो या ना. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम मी एका रुग्णालयामध्ये सध्या स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. तर त्या रुग्णालयात असं उघडकीस आलं की एक डॉक्टर एका गरोदर महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करत आहे. तरी मी त्या डॉक्टरला खूप सांगितलं की सर्व चुकीचं आहे, सर्व शिक्षा, त्यामुळे त्यांना शिक्षा पण होईल, पण ते काय ऐकायला तयार नाही. आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय सांगा. कधी घडलंय सगळं? ते सध्या सुरू आहे. असं म्हणताय का? हो चला तर मग आपण एक काम करू, पोलीस स्टेशन जाऊन यांची तक्रार करूया. हो लवकर चला. आता चलायचं का? हो हो लवकर. आत येऊ सर? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर मी एक समाज कार्यकर्ता आहे आणि या एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतो. तर मला असं कळलंय की एका हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर कामं होत आहे, हे मला नर्स म्हणून कळलंय. बेकायदेशीर कामं म्हणजे कोणती? जसं की गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात. अरे हा तर कायद्याने केवढा मोठा गुन्हा म्हणायचा. तेच तर म्हणते मी पण. होच मॅडम, होच सर. मी त्याच रुग्णालयामध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. माझ्या पण असं उघडकीस आलं की तिथे एक डॉक्टर एका गरोदर महिलेची गर्भलिंगाची निदान चाचणी करत आहेत. मी त्यांना सांगितलं की सर्व चुकीचं आहे, पण ते काय ऐकायला तयार नाही. आता यावर तुम्हीच काहीतरी सांगा. हो, मी यावरती कारवाई करतो, पण मला तुम्ही तिथं घेऊन चला आम्हाला. हो हो चला, मी लगेच घेऊन चालते तुम्हाला. चला. हो हो सर, तेच ते डॉक्टर. सर काय चालू आहे तुमचं इथं? ठीक नाही ना, यहाँ पे जांच चल रही है. आम्हाला असं की आलंय की आपण बेकायदेशीर कामं करताय, म्हणजे की तुम्ही लिंग परीक्षण चाचणी करताय म्हणून आणि गर्भपात वगैरे. तुम्हाला माहिती ना सर की गुन्हा आहे म्हणून, स्त्री भ्रूण हत्या. हो सर, इथे हे चालू आहे. मी ना माझ्या सासूचे, माझ्या नवऱ्याचे एकदम थकून गेलीये. सर मला अगोदरच 2 मुली आहेत आणि त्यांना असं वाटतंय की माझ्या पोटामध्ये जर मुलगी असेल तर ते त्याला माझ्या बाळाला पाडणार किंवा माझा गर्भपात करणार. सर तुम्ही सांगा, हा कायद्याने किती मोठा गुन्हा आहे ते. हो ताई, तुम्ही बरोबर बोलले. आता ताई तुम्ही काळजी करू नका. आता मी इथं आलोय ना, तर या डॉक्टरला पण बघतो आणि तुमच्या घरच्यांना पण बघतो काय आहे ते. आता जे कलमनुसार तुमच्यावर कशी कारवाई होती तुम्हाला आमच्या ऍडव्होकेट मॅडम सांगते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 312 व 312 ते 316 नुसार स्त्री भ्रूण हत्या हा अतिशय गंभीर असा गुन्हा आहे. तरीही 312 कलम नुसार स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा असून 313 कलम मध्ये असं सांगितलेले आहे की लिंग चाचणी करणे किंवा गर्भपातातील मूल तपासणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर आता आमच्या ऍडव्होकेट मॅमने तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे जे मॅमने सांगितलं कलम 312, 315, 316 व पीसीपीएनडीटी ऍक्ट. हा पीसीपीएनडीटी म्हणजे प्री कन्सेप्शन प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक. यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन व मुलगा आहे का मुलगी आहे हे बघता. आणि हे जे ना बेकायदेशीर कामं जे डॉक्टर लोक आता पण करताय, पण यांना माहित असून तरी पण करताय. तर यांना आता आळा घालण्यासाठी यांना मी सगळ्यांना अटक करतो. यांच्या ह्या ताईच्या नवऱ्याला, सासूला आणि या डॉक्टरला. तर या डॉक्टरला 5 वर्षाची सजा व याचं मेडिकल लायसन्स रद्द करून याचं हॉस्पिटल बंद करू आणि यांना पण काही दंड वगैरे 10 ते 50 हजार रुपये दंड. आणि ह्या ताई म्हटल्या की नाही का की यांना 2 मुली आहेत, तर यांनी त्यांच्या हुंड्याचा कोणताही विचार न करता त्या मुलींना शिक्षण द्यावं. कारण की जो डावरी प्रोहिबिशन म्हणजे कलम 3 व 4 यामध्ये सांगितलेलं आहे की जो आपण हुंड्याविषयी बोलतो किंवा हुंड्या घेतोय, याप्रमाणे जर का हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे, तर हा गुन्हा कोणी करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन होते आणि त्या गुन्ह्यामध्ये 3 ते 5 वर्ष सजा होते आणि 15,000 रुपये तुम्हाला दंड पडतो व हुंड्याच्या रकमे एवढे तुम्हाला दंड पडू शकतो.
तर आता यांचं सगळं हॉस्पिटल आम्ही सील करतोय आणि यांना सर्वांना अटक करतोय. धन्यवाद सर. तुम्ही इथे आज आला म्हणून माझ्या 2 मुली आणि जे माझ्या पोटात मूल पाडत आहे त्याचे तुम्ही जीवन वाचवले. धन्यवाद सर. हा आमचं काम. अगं आजी तू असं वगैरे सांगते, माझी चांगली मुली आहे म्हणून का? मी का फक्त तुला मुलासाठी जन्मलो आहे? नाही ग बाळ, तसं काहीच नाही. तू का असं विचार करतेस? अगं अजय, सध्या स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जसं की सुनीता विल्यम, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांनी देश पातळीवर जाऊन काम केले आणि तू तर एक स्त्रीच आहे ना. आणि आजी घराला घरभरी मुलींपर्यंत असते आणि बाबा तुम्ही काय नेहमी आमच्या हुंड्याची आणि शिक्षणाची ताण घेत असता. तुम्हाला असं का नाही वाटत की तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, शिक्षण पातळी केलं आणि मोठं नोकरीला लागलो तर आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू, स्वतःचा खर्च स्वतः करू आणि समाजामध्ये तुमचा आदरही वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पप्पा, तुम्ही आमच्या शिक्षणाचा बिलकुलही विचार करायची गरज नाही, कारण की शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी खूप सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हुंड्याची, तर हुंडा देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि हुंडा देण्यापेक्षा तुम्ही तेच पैसे आमच्या शिक्षणामध्ये लावले तर त्याचा पुढे आम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होईल आणि आम्ही एक समाजामध्ये व्यक्तिमत्व घडवून आणू आणि तुम्ही आम्हाला शिकवल्यामुळे तुमच्या समाजात आणि आमचाही समाजामध्ये आदर वाढेल. खरं बोललीस पोरी, खूप मोठी चूक झाली मी आणि माझ्या आईकडून. मला माफ कर. हो बाळ, खरंच. ओळखलं मला? हो नक्कीच ओळखलं असेल, कारण कमला काकूचे कान टोचणारे 20-30 शेजारणी त्या म्हातारीला किती वेळ सांगितलं हे पाप करू नको, चक्कर मध्ये पडू नको, पण म्हातारी ऐकतच नाही आणि पडली शेवटी पोलिसांच्या चक्कर मध्ये. पण अजून वेळ गेलेली नाही. अजूनही तुम्ही ऐकू शकता तर ऐका. एखादं वाक्य संपल्यावर त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लागतो, पण अजूनही स्त्री भ्रूण हत्येला स्वल्प विरामच. पूर्णविराम कधी? प्रत्येकाला हवी बायको, मग मुलगी का नको? जीवन हवं तुम्हाला, पण म्हणता श्वास नको. अजूनही आपल्याला सर्वांना एकच प्रश्न अजूनही पडायला पाहिजे आणि तो म्हणजे आणखी किती दिवस या स्त्री भ्रूण हत्येला स्वल्पविराम लागणार? पूर्णविराम कधी आणि कधी लागणार? तर हा स्वल्पविराम लागण्याची यामागे कोणकोणती कारणे तर पाहूया. पहिले म्हणजे सामाजिक दबाव, नंतर आर्थिक कारणे, शिक्षणाचा अभाव, नंतर वारसा लालच, पुरुष प्रधान संस्कृती. या कारणामुळे आज आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्या होत आहे आणि ती कमी नाही होते. उमटू द्या त्या कडीला, तिला अजून जग पाहायचं आहे. फुलू द्या त्या कडीला, तिला अजून जग पाहायचं आहे. फुलपाखरा मागे पळताना तिला हळूहळू फुलायचं आहे. स्त्री भ्रूण हत्या हे एक पाप समाजाचं, पण मात्र आम्ही स्त्रियांनीच हे का सहन करायचं? यामागे परत आपण हे पाप टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो, यावर आपण काय करू शकतो ते बघूया. तर पहिलं म्हणजे जागरूकता, शिक्षणाचा प्रसार, कठोर कायदे, सकारात्मक विचार, महिला सक्षमीकरण. या उपायामुळे आपण स्त्री भ्रूण हत्या हे टाळू शकतो. नंतर म्हणजे की घेऊ द्या तिला उंच भरारी, चढू द्या तिला शिक्षणाची पायरी, कारण आपल्या देशाचं भविष्य आहे तिच्याच हाती. आणि विसरू नका मात्र तीच राहील तुमच्या भविष्यातील म्हातारपणाची काठी. थोडक्यात एका स्त्रीचं, एका मुलीचं आणि एका महिलेचं आपल्या आयुष्यात काय महत्व आहे तर मी ते तुम्हाला दोन ओळी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. चढू द्या महिलांना शिक्षणाची पायरी, कारण शिकून सावरतील त्या दुनिया सारी. चढू द्या महिलांना शिक्षणाची पायरी, कारण शिकून सावरतील त्या दुनिया सारी. महिलांना द्या शिक्षणाचा आधार,
महिलांना द्या शिक्षणाचा आधार, कारण पिढ्या पिढ्यांचा करतील त्याच तुमचा उद्धार. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि तिला घडवा. हेच आम्हाला ह्या नाटकातून सांगायचं. हो ताई, खरंच खूप मोठी चुकी झाली आमच्याकडून. आम्ही तसं करायलाच नव्हतं पाहिजे आणि मी माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचा विचार सुद्धा नव्हता करायला पाहिजे. खूप हो चुकलं. बाळ, खरंच बोललीस तू. तुला ओरडले मी, पण आता मला माझी चूक जाणली. आता मला चूक माझी जाणून झालेली आहे. आणि आपण सर्व जे पण आम्ही जशी चूक केली तसं आपण करू नका. मी माझ्या सुनेला एकदा आणलं, ती माझी खूप मोठी चूक झालेली. पण मी आतापासून ही शपथ घेते, मी व माझा मुलगा आतापासून ही शपथ घेतो की मी आमच्या दोघी नाती व येणारा मूल यांचं पालन पोषण आणि शिक्षण चांगल्या रीतीने करू. धन्यवाद.